त्या दिवशी जर त्याचं प्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा झाली असती, प्रतिष्ठापना झाली असती, तर त्याला प्रचंड मोठं स्वरूप निर्माण झालं असतं. त्यासाठी हा निर्णय घेतला असेल की आपल्याला हे आधी करायचं. आता त्यामुळं ते करतायत त्यात आपण सहभागी व्हाल, त्याच्यात वाद घालण्यात मला काही फार स्वारस्य वाटत नाही. राम मंदिराची उभारणी रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते, त्याच्यात सगळे रामभक्तांचा आनंद आहे. च्या दिवशी ज्या दिवशी रामाचा जन्म झाला असं आपण मानतो, त्या दिवशी जर त्याचं प्राणप्रतिष्ठा झाली असती, प्रतिष्ठापना झाली असती, तर त्याला प्रचंड मोठं स्वरूप निर्माण झालं असतं. पण लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता असल्यामुळे कदाचित ते आधी घेतलेलं दिसते. त्याच्यात विशिष्ट हेतूही असण्याची शक्यता ही नाकारत नाही. पण ही न्यासाची जबाबदारी आणि राम मंदिराचं काम पूर्ण व्हायचं आहे आणि न्यासाने हे ठरवलं पाहिजे. न्यासाने हा निर्णय घेतला असेल की आपल्याला हे आधी करायचं. आता त्यामुळं ते करतायत त्यात आपण सहभागी व्हाल, त्याच्यात वाद घालण्यात मला काही फार स्वारस्य वाटत नाही. राम मंदिराची उभारणी रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते, त्याच्यात सगळे रामभक्तांचा आनंद आहे. आणि उत्तर भारतामध्ये, उत्तर प्रदेश, उत्तर भारतामध्ये मी बघितले की रामाबद्दल एक विशेष अशी आपुलकी आहे. याचा अर्थ त्यांनी आपले विचार सोडले असा गैरसमज आणि आभास निर्माण झाला. मला वाटत नाही की त्यात हा राजकीय प्रवाद आहे, पण हा देशातला जो भाविक आहे तो रामासाठी एकत्रित आलेला आहे. आणि त्यामुळं राम मंदिराची पूजा झाल्यानंतर ते आपल्या आपल्या कामाला लागतील. त्यामुळं त्याला राजकीय फायदा कुणाला होईल असं मला वाटत नाही. जरी कुणाची इच्छा असली तरी तसा राजकीय फायदा होण्याचं काही कारण नाही. कारण रामभक्त जो आहे त्या प्रत्येकाची आपली स्वतःची अशी राजकीय भूमिका आहेच. राम हा सर्वांचं आहे आणि सर्व ज्यांची रामावर श्रद्धा असते आहे, सर्व भाविक त्या कार्यक्रमामध्ये बघताना रामाचं अयोध्येत मंदिर निर्माण होतं आहे आणि त्या ठिकाणी राममूर्तीमध्ये प्रतिष्ठापना होते, राममूर्तीची प्रतिष्ठापना होते. त्याच्याने सर्वांना आनंद असणं स्वाभाविक आहे. हे फक्त कार्यपद्धतीबद्दल वाद असू शकतो, पण मूळ देव राम आहे. रामासाठी हे सर्व काही होतं आणि त्यामुळं त्या बाबतीत मतमतांतर असू शकतात. पण अयोध्येत राम मंदिरात रामाची प्रतिष्ठापना होते हे आपल्याला त्याचा आनंद समाधान हे आहेच सर्वांना. आता तिथं ज्यांनी कार्यक्रम घेतला आहे त्यांनी काही त्यांच्या कार्यपद्धतीत काही त्रुटी राहिल्या असतील तो त्याचा वेगळा विचार होऊ शकतो.